प्रभाग क्रमांक 24 ब अनुसूचित जमाती महिला या महिला प्रवर्गासाठी मी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मागितली होती, पण माझी उमेदवारी श्री सुभाष देशमुख यांनी वैयक्तिक खुंचेद्वारे त्यांनी माझी ती उमेदवारी कट केली आणि त्या ठिकाणी उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाटील ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्या अशा व्यक्तीला तिथं पक्षात प्रवेश घेऊन तिथं त्यांच्या घरच्यांना उमेदवारी त्यांनी दिली। या विरोधात मी आमच्या घरच्यांना सौ उषा राजेश काळे यांना या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी 24 ब मधून धनुष्यबाण शिंदे सेना गटाकडून उमेदवारी दाखल केलेली आहे। मला त्याचा ईबी फॉर्म मिळालेला आहे आणि तो व्हॅलिड आलेला आहे आणि जिथं माझी दावेदारी असताना सुद्धा माझी उमेदवारी कापली। तिथं 26 ब सर्वसाधारण आदिवासी समाजासाठी असणारी जागा जी आहे, सुभाष देशमुखांनी ती जागा त्यांच्या विरोधामध्ये आम्ही फक्त तिकिटाची मागणी केली होती आणि त्यांनी वारंवार मला रिक्वेस्ट केल्यानंतर पाया पडल्यानंतर मी माघार घेतली होती। तर ती गोष्ट त्यांनी पाया पडल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना राग आला आणि त्यांनी माझी उमेदवारी कापली। दुर्दैव आहे, पण मी तिथं बॅट चिन्ह घेऊन लढतोय आणि मला असं वाटतं जर त्यांना जर एवढं जर असेल मनावर घ्यायचं तर त्यांनी त्यांच्या चिरंजीवाला ओपन मधून पक्ष न घेता भारतीय जनता पार्टी सोडून आमच्या दोघांमध्ये सर्वसाधारण गटात लढत लावायला हवी होती। पण तसं न करता 24 मध्ये त्यांनी आमच्या उमेदवाराला ज्याला ईबी फॉर्म मिळाला अश्विनी चव्हाण ओबीसी मधून त्याला पुन्हा एकदा तिकीट कट केलं म्हणले आणि ज्यावेळेस मी सोशल मीडियावर टाकलं की आमच्याकडून त्या उभ्या राहतात, आमचा पॅनल झालाय, तर त्यांना ईबी फॉर्म कमळाचा दिला 3:30 वाजता। खरं तर तो अवैध होता आणि त्यांनी तो आता कमळ चिन्हावरचा लढतायत। आणि दुसरे आमच्या प्रभागाचे नेते जे सिद्धू अण्णा पाटील आणि शिवशरण अण्णा पाटील, शिवशरण अण्णा पाटलाच्या मुलाला कमळाचं चिन्ह देतो म्हणले, 2:45 वाजेपर्यंत तो मुलगा येतो, त्याला ईबी फॉर्म दिला नाही आणि त्याचा फॉर्म अपक्ष राहिला। ह्या अशा खेळ्या ज्या आहेत याचा निषेध करतो मी। लढायचं तर सामने सामने लढायला आम्ही सगळेजण तयार होतो, पण दुर्दैव आहे की असं नेतृत्व काय फायद्याचं नाही। पॅनल मध्ये कोण कोण आहे आपल्या? पॅनल मध्ये विकास कदम म्हणून सर्वसाधारण गटातून आम्ही मराठा समाजातून उमेदवारी दिली। दुसरी जी बौद्ध समाजामधून आमच्याकडे सतीश मस्के एक चांगले तरुण त्यांना उमेदवारी दिली। ओबीसीला आम्ही एक महिला पुरस्कृत करत आहोत। ओके।